एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या स्वरूपात ठेवून चलाचा लोप करणे ही तिसरी पद्धत आहे। त्याच्यामध्ये काय करायचं असते, कुठल्या पण एका समीकरणाच्या एका चलाची किंमत आपण तयार करायची आणि दुसऱ्या समीकरणामध्ये ठेवायची। याला समीकरण नंबर 1 द्या। काय समीकरण 8x अधिक 3y बरोबर 11 आणि दुसरा आहे समीकरण 3x वजा y बरोबर 2। याला समीकरण नंबर 2 द्या। आता जेव्हा आपल्याला चलाचा लोप करायचा आहे आणि चलाची किंमत ठरवायची आहे त्यावेळेस एकटं कोण आहे ते पाहायचे। तर इथे एकटं आहे y, त्याची किंमत ठरवू आपण। पहा ह्याला कसं लिहिता येईल, हे वजा y आहे तिकडे गेल्यावर अधिक होतील म्हणजेच 3x आणि हे इकडे आल्यावर वजा 2 बरोबर y, म्हणजे y ची व्हॅल्यू काय तयार झालेली आहे इथं तुमच्याजवळ 3x वजा 2। ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये y च्या ठिकाणी ठेवू। लिहायचं समीकरण 1 मध्ये y बरोबर 3x वजा 2 ठेवू। आता दिलेलं समीकरण जो आहे तो जशास तसं मांडायचे, म्हणजे y च्या ठिकाणी ही किंमत ठेवून मांडू आपण। 8x अधिक 3 कंसात 3x वजा 2 हे बरोबर 11। आता इथं 8x ला 8x 3 ने ह्या दोन्ही टर्मला गुणून घ्यायचे, अधिक 3 त्रिक 9x 3 दोन्ही 6 पण वजा असल्यामुळे वजा 6 इकडे बरोबर 11। आता दिलेल्या संख्या ज्या आहेत त्या संख्या एका बाजूला करा आणि चलाची किंमत जी आहे ती एका बाजूला द्या। हे वजा 7 तिकडे घेऊन जाऊ, या दोघांमध्ये बेरीज होईल। पहा 9 आणि 8 17x हे वजा 6 तिकडे गेल्यावर काय होतील अधिक 6 म्हणजेच x बरोबर हे दोघांची बेरीज 17 आणि हे 17 गुणाकारात आहे ह्याच्या भागाकारात जातील, म्हणजे 17 1 17 17 1 17 म्हणजेच x बरोबर आलं 1। आता आलेली किंमत आपण समीकरण 2 किंवा 1 मध्ये ठेवू। जरा छोटा समीकरण वाटते, समीकरण 2 मध्ये ठेवू। समीकरण 2 मध्ये x बरोबर 1 ठेवू। समीकरण 2 मध्ये x च्या ठिकाणी 1 ठेवायचे म्हणजेच 3 कंसात 1 वजा y बरोबर 2 म्हणजेच पहा इथं 3 ला 3 3 1 3 वजा y बरोबर 2 हे वजा y। आता 2 काय करा इकडे ना वजा y ला तिकडे घेऊन जा, थोडक्यात काय होईल मग 3 वजा 2 बरोबर हे तिकडे गेल्यावर अधिक y होतील, दोघांची वजाबाकी म्हणजे y बरोबर 1 झालं उत्तर। शेवटी द्यायचं उकल x, y बरोबर 1, 1 झालं।